तर आज आपण शिकणार आहोत रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ॲक्च्युली देर आर 3 रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि आज जो आपण पहिला शिकणार आहोत त्याचं नाव आहे ॲडिशन रूल किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑर डिफरन्सेस. त्याच्यामध्ये काय आहे रूल, तर इफ वाय इज इक्वल टू यू प्लस ऑर मायनस व्ही जर दिलेलं असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह हे जे आहे ते सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचे प्रत्येक टर्मचं. म्हणजेच काय, dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस ऑर मायनस dv बाय dx. दिस इज ॲडिशन रूल. ओके, सो let's take one example. Y is equal to e raised to x plus 5 raised to x plus log 10. Then we have to find dy by dx. मग सोल्युशन कसं फाइंड आउट करणार, गिव्हन टर्म लिहायची. गिव्हन काय आहे, y ची टर्म जी दिलेली आहे ते लिहून घेतली, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता आपली कंपल्सरी लाईन कोणती आहे, तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग कशाला करायचं, डिफरन्शिएट 1 इक्वेशनला, त्याला आपण डिफरन्शिएट करूया. म्हणजेच काय, डी बाय डी एक्स जी आहे ती आपण इक्वेशन 1ला सेपरेट दिलेली आहे बघा. आणि त्याच्यानंतर आता काय आहे, ॲडिशन रूल, सेपरेट प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह काय करायचे, सेपरेट करायची. यानुसार मी सेकंड स्टेपला काय दिलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह सेपरेट दिलेलं आहे. आणि याच्यानुसार आपण डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युला शिकलो त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत, इथे लास्ट आन्सर लिहिणार आहोत. आणि ते कशावरून लिहिलं आपण, फॉर्म्युलावरून. कोणता, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ई रेस टू एक्स असतं. 5 रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, ए रेस टू एक्सचा आपण फॉर्म्युला शिकलोय. सो 5 रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 5 रेस टू एक्स इंटू लॉग 5 आणि लॉग 10चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 0. बिकॉज इथं एक्सची टर्मच नाही आहे त्याच्यामुळे लॉग 10 ही कॉन्स्टंट टर्म झाली आणि कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0.